नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय भूगोल, पाठ 7वा मानवी वस्ती. मानवी वस्ती हा पाठ पाहत असताना उपग्रहीय प्रतिमांमधील वस्त्यांच्या आकृती इथं तुम्हाला दिसत आहेत. तर या आकृतीमध्ये 7.1 अ एक आकृती आहे आणि 7.1 आ आकृती आहे. या आकृतींचं आपण निरीक्षण केलं असता 7.1 अ आकृतीमध्ये दिसणारी जी घरं किंवा वस्त्या आहेत थोड्याशा दूर दूर दिसून येत आहेत आणि 7.1 आ या आकृतीमध्ये पाहिले असता इथं जरा घरांची वस्त्यांची गर्दी दिसून येत आहे. तर या आकृतींचं निरीक्षण करून आपल्याला या वस्त्यांचं प्रकार समजून घ्यायचं. ज्या ठिकाणी खूप साऱ्या वस्ती एकत्रित असतात त्या वस्त्यांना काय म्हणतात हे आपण अगोदरच्या इयत्तेमध्ये शिकलेलं आहात. तर या वस्त्या केंद्रित वस्त्या आहेत आणि ज्या ठिकाणी वस्त्या विरळ आहेत त्या वस्त्यांच्या प्रकाराला आपण विखुरलेली वस्ती म्हणतो. तर आता 7.1 आ मध्ये असणारी केंद्रित वस्ती असण्याची कारणं काय असतील बरं? तर ही कारणं लक्षात घेता तुम्हाला माहिती आहे की ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असते त्या ठिकाणी मानवी वस्ती असते. याशिवाय अनुकूल असं हवामान आवश्यक असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं जमिनीचा उतार वगैरे, जमिनीचा सपाट भाग, मैदानी भाग या ठिकाणी वस्ती असते. शिवाय दळणवळणाच्या सोयीसुविधा असणं पण खूप आवश्यक आहे. या बाबी जिथं असतात तिथं केंद्रित वस्ती आढळून येते. शिवाय व्यवसाय, उद्योगधंदे ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी सुद्धा केंद्रित वस्ती आढळून येते. परंतु विखुरलेली वस्ती कुठं दिसून येते? तर विखुरलेली वस्ती असण्याची कारणं कोणती? तर विखुरलेली वस्ती दुर्गम ठिकाणी असते बघा, डोंगराळ भाग वगैरे. शिवाय ज्या ठिकाणी वाहनांची वगैरे किंवा दळणवळणाची सोयीसुविधा चांगल्या प्रकारची नसते त्या ठिकाणी विखुरलेली वस्ती आढळते. आपल्या देशाचा जर विचार केला तर आपल्या देशामध्ये मग केंद्रित वस्ती कुठे आढळते, विखुरलेली वस्ती कुठं आढळते? तर हे पाहत असताना तुम्ही समजून घ्यायचं आहे की भारतामध्ये हवामानाची भिन्नता, विविधता आढळून येते. शिवाय पाण्याची उपलब्धतासुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी हवामानानुसार किंवा पडणाऱ्या पर्जन्यमानानुसार वेगवेगळी दिसून येते. जमिनीचा उतार, सुपीकता यामध्ये सुद्धा खूप मोठा फरक आढळून येतो आणि अशा प्रकारे मग वस्त्यांच्या आकृतिबंधात सुद्धा विविधता आढळून येते. जर आपल्याला पाहायला गेलं तर केंद्रित वस्त्या भारताच्या उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, शिवाय पूर्व किनारपट्टीचा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी नर्मदा नदीचं खोरे, विंध्य पठार आणि शेतीखाली असणारी भारतातील इतर काही भाग या ठिकाणी केंद्रित वस्त्या आढळतात. या उलट मध्य भारताचा वनाच्छादित भाग म्हणा, राजस्थानचा पश्चिम व दक्षिण भाग म्हणा, हिमालयाचा उतार व विखंडित तसेच उंच सखल प्रदेश या ठिकाणी मानवी वस्त्या विरळ व विखुरलेल्या आढळतात. मग अशा कोणत्या सोयीसुविधा असतात की ज्या शहरी भागात, ग्रामीण भागात असतात, दोन्ही ठिकाणी असतात किंवा त्या फक्त शहरी भागातच आढळून येतात किंवा काही ग्रामीण भागातच आढळून येतात? त्यासाठी इथं एक तक्ता दिलेला आहे आणि हा तक्ता तुम्हाला पूर्ण करायचा आहे. आता आपल्याला आकृती 7.2 अ बघायची आहे. तर ही आकृती पाहिली असता या आकृतीमध्ये ॲमेझॉन नदीचा सखल प्रदेश दिसत आहे ब्राझीलमधील आणि आकृती 7.2 आ मध्ये साओ पाउलो शहराची प्रतिमा दिसत आहे ब्राझीलमधील. तर या दोन्ही आकृत्यांचं निरीक्षण केलं असता आपल्याला असं समजून येतं की ॲमेझॉन नदीच्या सखल प्रदेशाचा पहिली आकृती, दुसरी आकृती किनाऱ्या वस्त्यांच्या आकृतीबंधाचं नीट लक्ष दिलं असता असं दिसतं की मोठ्या शहराची आहे, साओ पाउलो या शहराची. तर इथं असं समजून येतं की ब्राझीलमध्ये तुम्हाला माहिती आहे की सुरुवातीच्या वस्त्या ज्या आहेत त्या युरोपमधून आलेल्या वसाहतवाद्यांनी निर्माण केल्या आणि या वस्त्या प्रामुख्याने किनारी प्रदेशात झालेल्या आहेत. आता या वस्त्या विकसित झाल्या आणि तिथं मग दाट घनतेच्या झालेल्या आहेत. मग ह्या अशा विकसित होण्याची कारणं तर पुढीलप्रमाणे आहेत. कारण किनारपट्टीवरचं असणारं हवामान सम, दमट, शिवाय मुबलक पाण्याचा पुरवठा असतो, साधनसंपत्तीची उपलब्धता आणि शेतीला पूरक अशी जमीन असल्यामुळे या भागात म्हणजे वस्त्या केंद्रित झालेल्या आहेत.
मग इथं जमीन जरी कमी असली तरीसुद्धा दाट वस्ती आढळते. म्हणूनच इथं आढळणारे हे साओ पावलो शहराची प्रतिमा आपण पाहतोय. साओ पावलोमध्ये का बरं केंद्रित वस्ती आढळलेली आहे, याची प्रमुख कारणं काय आहेत, तर हे बघत असताना लक्षात घ्या, इथं किती मोठ्या प्रमाणात म्हणजे या शहराची प्रतिमेमध्ये दिसत आहे की किती विकसित असं हे शहर दिसत आहे बघा. तर याची माहिती घेत असताना बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा प्रदेश सुपीक जमिनीचा आहे. दुसरं कारण काय आहे बघा, हा प्रदेश कॉफीच्या उत्पादनासाठी खूप सुयोग्य असा आहे. या प्रदेशात खनिजाचा मुबलक असा साठासुद्धा आहे. आणि मग या ठिकाणी ऊर्जेचा कधी खंडित पुरवठा नसतो, तर अखंडित असा सतत ऊर्जा इथं पुरवलेली आहे. येथे मग वाहतुकीच्या सोयी चांगल्या विकसित झालेल्या आहेत. वरील सर्व कारणांमुळे साओ पावलो येथे मानवी वस्ती केंद्रित झालेली आढळते. परीक्षेमध्ये जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की साओ पावलो येथे मानवी वस्ती केंद्रित झालेली आढळते, कारणे लिहा, तर याच्यामध्ये तुम्ही अगदी थोडक्यात उत्तर लिहू शकताय. सुपीक जमीन पहिला मुद्दा, कॉफीच्या उत्पादनासाठी योग्य अशी जमीन, खनिजांचा मुबलक पुरवठा, ऊर्जेचा अखंडित पुरवठा आणि वाहतुकीच्या चांगल्या सोयी. नेहमी असे मुद्द्यानुरूप तुम्ही अभ्यास केला तर ते लक्षात राहू शकतं. आता ब्राझीलच्या ईशान्य भागातील उच्चभूमीचा प्रदेश आवर्षणग्रस्त आहे, तर तिथं कटिंगासारखा आहे बघा प्रदेश, आपण नकाशात पण पाहूया नंतर. तर ब्राझीलच्या ईशान्य भागातील उच्चभूमीचा प्रदेश आवर्षणग्रस्त आहे. इथे पाऊस खूप कमी पडतो, म्हणून या भागात शेतीचा विकाससुद्धा मर्यादित आहे. आणि म्हणूनच ब्राझीलच्या ईशान्य भागातील उच्चभूमीच्या प्रदेशामध्ये ग्रामीण वस्त्या विखुरलेल्या आणि विरळ दिसत आहेत. किनाऱ्याकडून ब्राझीलच्या अंतर्गत प्रदेशात म्हणजे अमेझॉन नदी खोऱ्याच्या प्रदेशात जाताना सुद्धा मानवी वस्त्या विरळ आहेत. त्याची कारणं माहीत आहे. तर अमेझॉन नदी खोऱ्याचा जो परिसर आहे त्या ठिकाणी घनदाट अशी विषुवृत्तीय वनं आहेत बघा. ही वनं कशा प्रकारची आहेत या आकृती 7.4मध्ये दाखवलेलं आहे. अमेझॉन नदी आहे इथून वाहिलेली आणि त्याच्या कडेला असलेली घनदाट अशी वनं. हवामान रोगट आहे, कारण उंचच्या उंच वाढलेली झाडं आणि सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचूसुद्धा शकत नाही अशी ही इथं दाटी असते वनांची. त्यामुळं तिथं हवामान रोगट असतं आणि ते मानवी वस्तीला अनुकूल नसतं. शिवाय इथं साधनसंपत्ती असली तरी तिचा शोध घेणं एवढ्या दुर्गम ठिकाणी आणि तिचा वापर करणं हे शक्यच नाही. मग याला मर्यादा येतात आणि या भागात वाहतुकीच्या सोयी अतिशय मर्यादित स्वरूपात विकसित झालेल्या आहेत. असं हे दोन ज्या आकृत्या होत्या वरीलसुद्धा आणि इथं पाहिलेल्या आकृत्या, याच्यावरून आपल्याला लक्षात आलेलं आहे.